तर बघा मित्रांनो, आपल्याला आता आधार सेटिंग करायची आहे बँकला. त्याच्यासाठी आपल्याला गुगलवर सर्च करायचं NPCI. सर्च केल्याच्या नंतर पहिली जी वेबसाईट आली त्याच्यावर क्लिक केलं. ओके, आता असा इंटरफेस आला मित्रांनो. असा इंटरफेस आल्याच्या नंतर अबाउट NPCI कस्टमर यायचं. कस्टमर आल्याच्या नंतर भारत आधार सेटिंग याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा मित्रांनो, तुम्हाला एक इंटरफेस ओपन होईल. साईड थोडं लोड घेते. ओके, असं इंटरफेस आल्याच्या नंतर आता बघा इथं काय काय दाखवत आहे, आधार सेटिंग आणि डिसेटिंग. आता बघा मित्रांनो, जर तुम्हाला आधार सेटिंग करायची असेल तर इथं बघा, इथं सेटिंग ऑप्शन आहे. त्याच्यानंतर डिसेटिंग करायचं असेल तर डिसेटिंग सुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो. आता मला काय करायचं, माझा आधार सेटिंग करायचं. ओके, तर मी काय करतो, माझा आधार नंबर टाकून घेतो आपण. ओके, माझा आधार टाकून घेतला मी. त्याच्यानंतर आता मला काय करायचं माहिती का, सेटिंग करायची म्हणून काय करायला मी सेटिंगवर क्लिक करायचो. आता बऱ्याचदा काय होतं माहिती का, ऑलरेडी तुमच्या एखाद्या बँकेला जर लिंक असेल आणि ती जर सेटिंग होत नसेल तर तुम्हाला काय करायचं, अगोदर डिसेटिंग करायची, त्याच्यानंतर सेटिंग करायची ज्या बँकेला कोणा करायची असेल त्या. आता काय करायचं, मला बँक सिलेक्ट करायची. ओके, तुम्ही बँक ऑफ बडोदा माझं खातं आहे, तिथे क्लिक करणार. त्याच्यानंतर प्रेस सेटिंग. त्याच्यानंतर काय काय ऑप्शन येते सेटिंग टाईपमध्ये, प्रेस सेटिंग, मुवमेंट, सेम बँक विथ अनदर अकाउंट, मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक. आता बघा, एकाच बँकेमध्ये जर तुमचं करंट अकाउंट असेल किंवा सेव्हिंग अकाउंट, दोन्ही अकाउंट असेल, तुम्हाला करंटला जर सेटिंग करायची असेल तुम्ही करंटला करू शकता, सेव्हिंगला करायची असेल तर सेव्हिंगला करू शकता, किंवा दुसरी बँक असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता मित्रांनो. किंवा जर तुमचं आधार सेटिंगच नसेल कोण्या बँकेला तर प्रेस सेटिंगवर क्लिक करायची तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर इथं तुमचा अकाउंट नंबर टाकायचा. आता मी काय करतो, माझा अकाउंट नंबर टाकून घेतो मित्रांनो. डबल एकदा त्यांनी काय सांगितलं, कन्फर्म युअर अकाउंट नंबर. ओके, आता बघा मी माझा अकाउंट नंबर ते टाकून दिला. आता त्याच्यानंतर काय केलं माहिती की त्यांनी इथं एक या बॉक्सवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर काय करायचं, दोन्ही अकाउंट नंबर टाकले मित्रांनो. दोन्ही याच्यात अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर या बॉक्सवर क्लिक करायचं आणि खाली काय करायचं, कॅप्चा फिल करून घ्यायचं आहे. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर सबमिटवर क्लिक करायचं. आता टर्म अँड कंडिशन येतील त्याच्या, त्या ॲक्सेप्ट करायचे. ॲग्री अँड कंटिन्यू क्लिक केलं. आता तुम्हाला काय येईल, OTP येईल. जो तुमचा लिंक आहे मित्रांनो तुमच्या आधारला, मोबाईल नंबर, त्याच्यावर तुम्हाला OTP येईल. मग तुमची अशी प्रोसेस होईल मित्रांनो. हे बघा, युअर आधार नंबर इज करंटली मॅप बँक ऑफ बडोदा, प्लीज क्लिक टू प्रोसीड विथ बँक ऑफ बडोदा. हे बघा, आता काय आलं इथं, हे माझा आधार नंबरचे 4 आकडे आले आणि ऑलरेडी मॅप विथ बँक ऑफ बडोदा बँक, हिन्स चूज ऑप्शन अदर दॅन प्रेस सेटिंग. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो असं सेटिंग कसं होतं ते दाखवलं मित्रांनो. जर तुमचं जर समजा दुसरी बँक असते तर लगेच ते दाखवलं असतं प्रोसेसिंगमध्ये, तुम्हाला लगेच मेसेज आला असता तुमचं आधार सेटिंग झालं म्हणून. 1-2 मिनिटाची प्रोसेस मित्रांनो, एकदम सोपी. जर तुमच्या घरात जर कोणाचा प्रॉब्लेम असेल, सरकारची सबसिडी वगैरे येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आधार सेटिंग करू शकता मित्रांनो. जर होत नसेल तर डिसेटिंग करा अगोदर, नंतर मग सेटिंग करा मित्रांनो. धन्यवाद.